नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. मराठी एकीकरण समितीचा कबूतरखाना विरोधी आंदोलनाचा पवित्रा. पोलिसांकडून अद्याप आंदोलनाला परवानगी नाही. कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी. तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती देणार अहवाल. कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठकांचा धडाका. राज्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेणार उपाययोजनांचा आढावा. तर सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक राहणार बैठकीला उपस्थित. कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही. 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालण्याच्या काही पालिकांच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया. 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान सुरू होऊ शकते थेट विमान सेवा. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांमधील चर्चा अंतिम टप्प्यात. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स. बेटिंग ॲप प्रकरणी दिल्लीतील मुख्यालयात आज सुरेश रैनाची होणार चौकशी. देशभरातील 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी. 4600 कोटींची गुंतवणूक. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीला खासदार जया बच्चन यांनी ढकललं. निवडणूक आयोगावरील आंदोलन दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल. राज्यात पावसाचा जोर वाढणार. पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. तर मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज. उत्तराखंडला पावसाचा रेड अलर्ट. डेहराडून, नैनिताल, हरिद्वार, पौंडीसह अनेक जिल्ह्यांना इशारा. काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीत 4 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जण बेपत्ता.